साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मेरे प्यारे बच्चे लोग, टीचर्स और हमारे जो गेस्ट है वो सबको मेरे तरफ से प्रणाम। आप सबको ईश्वर की सब आशीर्वाद मिलने के लिए मेरा प्रार्थना है। वे आप लोग छोटे हैं, नंबर में भी छोटा है, लेकिन एक आदमी कहाँ भी बैठकर अच्छी तरह पढ़ते हैं तो उसका अंदर का जो ज्ञान है सारा विश्व के अंदर हो जाएगा। जैसा भगवान श्री कृष्ण ने कुरुक्षेत्र में अर्जुन को जैसा जीने का है, जैसा लड़ने का है, जैसा सबको संभालने का है, ये सीखा। लेकिन बरसों के बाद भी ये हमारा बीच में है। इसलिए आपका बीच में कोई प्राइम मिनिस्टर बन सकता है, कोई बड़े बड़े साइंटिस्ट बन सकता है, डॉक्टर बन सकता है, इंजीनियर बन सकता है, लीडर बन सकता है, सब कुछ हो सकता है। लेकिन आपका मन के अंदर भावना है, उसको जागृत करना। कैसे? आप एक दूसरे के सामने बैठकर अपना पीठ में दूसरे को खड़ा होके आपने क्या बोला? इधर सब ऐसा बैठ के ऊपर एक खड़ा होके क्या बोला? जोर से बोलो। बोला ना? आपने अपना शरीर को ऐसा मोड़ के उसके ऊपर एक आदमी को खड़ा करके सबको चारों तरफ इकट्ठा करके एक एक आदमी एक एक काम करके आपने ऐसा जोर से आवाज दिया, भारत माता की। हमारा माँ बहुत बड़ा है, कन्याकुमारी से कश्मीर, गुजरात से बंगाल, इतना बड़ा देश हमारा है। ये देश किसका है? किसका है? जोर से बोलो ना, नहीं तो दूसरा बोलेगा हमारा है, फिर तुमको देश नहीं मिलेगा। जब भी हम लोग सोते ही तो चोर आके हमारा घर को लूटेंगे, इसलिए हम लोग हमेशा सोने का नहीं, हम लोग जागृत से सब कुछ करना। इसके लिए आप लोग इधर आया है। अभी एक शुरुआत है और अभी तुम लोगों को हम छोड़ेगा नहीं। तुम लोग नहीं आते तो हम बांध के लेके आएगा, क्योंकि तुम लोग बहुत अच्छे हैं। जब भी अंधेरा है, हम लोगों को क्या चाहिए? अंधेरे में दीप चाहिए, है ना? ऐसा आप लोग छोटा छोटा दीप है, इधर आते हैं तो मैं उसमें तेल डाल देंगे, जहाँ जहाँ अंधेरा है वो तुम्हारा मुंह वो तरीका से रख देंगे, तभी हमारा भारत देश पूरा अंधेरा चल जाएगा। अंधेरा जाते ही तो फिर क्या होते हैं? प्रकाश, रोशनी, उसको कहते हैं ज्ञान। सारा विश्व के अंदर हमारा देश के जो देशवासी है वो सबको प्यार करता है और हम सबको ये बताता है, तुम कोई भाषा, कोई प्रांत, कोई जातिवादी और वो ये नहीं है। तुम वसुधैव कुटुंबकम में तुम एक मेंबर है ना? अभी हम श्वास लेता है, हम छोड़ते ही तो ये साहब लेता है, वो छोड़ते ही तो ये लेता है, ये छोड़ते ही तो तुम लोग लेता है, वो तुम छोड़ते ही तो एक कुत्ता लेता है, कुत्ता छोड़ते ही तो एक बड़े आदमी लेता है। नहीं नहीं, ये कुत्ता का है, हम नहीं लेगा, ऐसा नहीं है। इसका मतलब हम सबके साथ संबंध है ना? इसलिए हम लोग सब अच्छा होने का। भाई खराब होते तो अच्छा है क्या? अभी एक बच्चा इधर आके रोया, आप लोग क्या करेंगे? और रो ऐसा करके मारेगा, रो करके पीटेगा, फिर क्या करेंगे? वो हैं समझाएंगे, उसको प्यार से उसको समझा के कुछ को पानी पिलाएगा और सब कुछ आराम करेगा ना? वो प्यार से सब कुछ होता है। आप लोगों को सबको प्यार है। अभी हमारा तबीयत भी ठीक नहीं है, हम इधर से भाग गया था, अभी ये लोग अरेस्ट करके लेके आया। लेकिन
जब भी तुम लोगों को देखते ही तो हमारा थकावट चले जाता है। मैं ये सबसे छोटा आदमी हम हो गया, अभी तुमसे भी छोटा मैं हूँ, है ना? नहीं है? अच्छा, अभी आप बोलो कि हम लोग तुमको आपको छोड़ेंगे नहीं तुम बोलो सगळे म्हणा आपको हम छोड़ेंगे नहीं, बरोबर है ना? बोला सगळेजण जोरात बोला, अभी आपको हम छोड़ेंगे नहीं। हाँ हाँ, मेरे लिए वही चाहिए। हम इतने को पकड़ने के लिए बहुत तकलीफ है, तुम सब मिलके तो हम किधर जाएगा, है ना? इसलिए आप लोग विद्यालय में, घर में सुबह उठने का कैसा है, हमारा हाथ ऐसा गर्म करके पक्का ऐसा स्ट्रेट हो जाना और आंख बंद करके नमस्कार करना। नमस्कार कैसा करता है? ऐसा करना, ऐसा 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 नहीं करने का, एकदम ऐसा करके ये हाथ ये है ना, अंगूठा इधर रखने का और हृदय के भाग में रखे, ऐसा होते ही तो आंख बंद हो जाएगा। समझा? कोई को नमस्कार करने के टाइम ऐसा अच्छी तरह नमस्कार करते ही तो आंख बंद हो जाएगा, क्योंकि उसको इतना ही सुख मिलता है। समझा? इसलिए और फिर क्या करने का, गरम करके हाथ में देखने का, हाथ में देखे क्या बोलेगा, प्रभादे कर दर्शनम शुभ दर्शनम। सुबह अपना हाथ खुद देखते हुए तो हमारे लिए बहुत अच्छे हैं। और कराग्रे कौन है? कराग्रे वसदे लक्ष्मी, हमारा हाथ के इधर महालक्ष्मी रहता है। महालक्ष्मी कौन है? सारा विश्व का संपत्ति का महारानी है। कहाँ रहते हैं? मलबार हिल में नहीं है, स्विट्जरलैंड में नहीं है, लेकिन इधर रहता है। आप अभी जब भी हमारा हाथ में महालक्ष्मी है, फिर हमारे लिए धन का कमी है क्या? हमारे पास बहुत संपत्ति है ना? अभी एक इसका नाक खरीदने का है, हम 1000 करोड़ डॉलर देगा बोलते ही तो मिलेगा? नहीं मिले। नाक के लिए 1000 करोड़ और कान के लिए, लीवर के लिए, हार्ट के लिए, किडनी के लिए कितना करोड़ों रुपए का संपत्ति लेके तुम लोग आया है। अभी करोड़पति हो गए ना? सब लोग करोड़पति है ना? यस, बोलो। हाँ बोलो। बघा, फुकटचे 32 दात आहेत, ते सगळे अवयवांची माहिती देत आहेत। तुम्हाला कळलं? देखो इतना करोड़पति ये लोग बन गया है, फिर हमारे लिए क्या दुख है? आपने ये लोगों को लेके आया, हमने 1 मिनट के अंदर उसको करोड़पति बनाया, है ना? और देखो ये हिंदू संस्कार का एक व्यवस्था है। वो सुबह क्या करने का है, हाथ ऐसा देखने के बाद माँ को जाके नमस्कार करना। कैसा मक्खी मारता है ऐसा नहीं करने का, उधर बैठ के हाथ ऐसा रखने का। आपका ये हाथ माँ का ये साइड में है, क्योंकि जब भी आप पेट के अंदर होता है ब्लड सर्कुलेशन ऐसा ही होता है, ये जैसा क्लॉकवाइज होता है। इसलिए माँ को नमस्कार करने के टाइम माँ क्या करेंगे, आपको आशीर्वाद देगा। माँ का आशीर्वाद से आप अच्छा हो जाएंगे। आपको मालूम पड़ेगा आप करोड़पति है, अच्छी तरह रहने का है। इसके लिए क्या चाहिए? माँ का आशीर्वाद। माँ पहले तुमको क्या दिया? बोलो, जोर से बोलो। जन्म देने तुम जमीन पर इधर आने के बाद क्या दिया? हैं? कितना किलो? अरे खाना पीने के लिए क्या दिया कुछ? दूध नहीं दिया? कौन दिया? है? माँ ने दिया ना? कौन सा दुकान से खरीदा? है? दुकान से नहीं खरीदा? अच्छा, माँ अपना शरीर का खून को दूध बना के तुमको दिया, इसलिए माँ को इतना पावर है। समझा? अमेरिका का बड़े बड़े साइंटिस्ट को बोलते हैं तो उसको कर नहीं सकता है। डॉक्टर साहब बैठा है, कर सकता है क्या? नहीं कर सकता है। हमारा माँ को इतना बड़ा ताकत है, चाहे वो पढ़े लिखे हो, अनपढ़ा हो, कोई भी हो, ऐश्वर्या राय हो, वो आदिवासी हो,
कोई भी हो, माँ है उसको इतना ताकत है, इसलिए माँ का पाँव में नमस्कार करते ही तो माँ आशीर्वाद देगा, करेगा। फिर पिताजी को नमस्कार करना, फिर किसको? गुरु को करना। पहला गुरु माँ है, फिर पिताजी है, फिर तो आप लोगों को सिखाता है वो एक एक गुरु है, तो गुरु के साथ अच्छी तरह करने का, समझा? अभी कर मध्य क्या है? कर मध्य सरस्वती, समझा? सरस्वती माने क्या है? हम लोग विद्या कौन देता है? देवी सरस्वती ने देता है ना, सरस्वती पूजा होता है ना, वो सरस्वती है, समझा आपने? और करमूले गोविंदा, गोविंदा माने आपका बहुत ताकत, वो भी इधर है, हाथ के अंदर सब कुछ है ना? इसलिए हम खाली हाथ से नहीं आया है। कोई बोलेगा तुम खाली हाथ से आया, खाली हाथ से नहीं, हाथ भर के लेके आया, जाने के टाइम फेंक के चले जाता है। इसलिए सब अच्छी तरह पढ़ना और शरीर अच्छी तरह रखना, कपड़ा वगैरह फर्स्ट क्लास रखना। घर में जाके देते ही तो किताब वगैरह उधर फेंक दिया, शूज उधर फेंक दिया, कपड़ा उधर फेंक दिया, ऐसा नहीं करना। अपना कपड़ा खुद साफ करने के लिए कोशिश करना, अपना जूता अच्छी तरह करके रख देना, नहीं तो जाने के टाइम वो बैग की तरह, बुक की तरह है वो नहीं करना। कल का सब कुछ किताब आज ही तैयार करके रखना, समझा? रात में सोने के टाइम बैठ के अच्छी तरह बैठ के सोच लेना आज मैंने क्या पढ़ा है। सुबह से शाम तक ऐसा आदत पड़ती है, 1 मिनट के अंदर सिनेमा देखता है, ऐसा ये आपको ताकत मिलेगा। रोज ऐसा करते ही तो फिर आपको मालूम पड़ेगा कल क्या करने का है। रोज वो पढ़ाई होना चाहिए, सोने के पहले एकदम आके सो गए ऐसा नहीं होना। बैठ के 2 मिनट बैठ के आज मैंने क्या पढ़ा है, हमारा टीचर अध्यापक ने क्या बोला, माताजी ने क्या बोला, पिताजी क्या बोला, वो सब आप एक दफ़े सोच लेना, फिर आराम से सोना, अच्छी तरह पढ़ना, बड़ा बनेगा ना। विश्व कल्याण के लिए तो इधर का अमरनाथ का आदमी नहीं है, फिर किधर का है? भारतपुरा का आदमी है। और कौन बनेगा? विश्व का आदमी बैठ जाएगा, है ना? तुम्हारे लिए सूर्य किसका है? तुम्हारा है क्या सूर्य? सूरज तुम्हारा है? नहीं है। अच्छा, आज से तुम्हारे लिए एक सूर्य है। बाहर जाके देखते हैं तो सूर्य मिलता है ना, सूर्य नमस्कार तुम लोग किया। अगर सूर्य तुम्हारा नहीं होते तो नमस्कार करने का क्या जरूरत है? और तुम्हारे लिए सूर्य है, चंद्रमा है, आकाश है, समुद्र है, सब कुछ तुम्हारा, ये देश तुम्हारा, ये सब तुम्हारा है। लेकिन वापरने के लिए कोशिश करना। साइकिल तुम्हारा है, साइकिल चलाने के लिए पढ़ना चाहिए ना। किताब तुम्हारा है, वो किताब पढ़ने के लिए तैयार होना चाहिए ना। इसलिए एक एक पढ़ के बहुत बड़ा बन जाने का, और शरीर स्वस्थ रखने का, स्कूल स्वस्थ रखने का, अपना घर और हमारा गांव सब अच्छी तरह करने का। ओके? और बाकी बहुत बोलने का है, लेकिन अभी नहीं बोलेंगे। तुम लोग कभी आता है माँ बाप को देख के आना। और नीचे एक मंदिर है, भारत माता मंदिर, उधर जाके माँ बाप को बिठाना, उधर नदी से पानी लेके आना, उसको पाँव धोना और अच्छी तरह धो के रखना, वो पाँव में अर्चना करना, पूजा करना, और माँ बाप को गले में एक एक हार डालना कर्पूर का, उसको आरती करना। करेगा? जोर से बोल। नहीं तो हम जाएगा नहीं, तुमको खाना भी नहीं मिलेगा। करेगा? सब लोग अपना माँ बाप को लेके आना, कभी भी साथ में, सब लोग साथ में आते ही तो उसका भी व्यवस्था है, लोग करेंगे। ठीक है ना? अभी सबको मेरे तरफ से आप लोगों को अच्छा होने के लिए भगवान का श्री चरणों में प्रार्थना समर्पण करता हूँ। जय सीताराम। जय सीताराम क्यों बोला मालूम है? ये आश्रम का नाम श्री रामदास आश्रम। श्री रामदास कौन है?
हनुमान जी। इसलिए हनुमान किसके पूजा करता है? राम और सीता जी का। और इसे हम जय सीताराम बोलेंगे, समझा? आप लोगों को पूछेंगे कहाँ था श्री रामदास आश्रम, उधर क्या बोलते हैं आदमी लोग? एक दूसरे को देते हैं तो जय सीताराम बोलते हैं, समझा? जय हिंद, जय महाराष्ट्र। आपका स्वागत है। आप कहाँ से आया, आपका स्कूल का बारे में, आपका कैंप उधर कैसा चला, ये सब डिटेल्स आपका से सुनना चाहता हूँ। आप बोल दीजिए। मी अंबरनाथवरून आलो. बोल दीजिए. मी अंबरनाथवरून आलो. खरं माझं निगेटिव्ह प्लेस आंबेशू, रामगिरी आश्रम म्हणायला हरकत नाही. आणि मी खरं ह्या गावाचाच विद्यार्थी आहे. आणि व्यवसायानिमित्त माझे वडील अंबरनाथला गेले आणि अंबरनाथवरून म्हणजे माझ्या शेजारी गुरुकुल शाळा आणि रामगिरीमध्ये पाहुणे म्हणून येतात. म्हणजे एक त्यांचं समर कॅम्प म्हणा की दिवाळी सुट्टीचं कॅम्प म्हणा. परंतु प्रत्यक्ष बघितल्यानंतर मला असं वाटलं माझी सूनबाई, माझी पत्नी, माझा नातू, माझ्या भावांची मुलं ही सगळीच इथे यायला पाहिजे होती. कारण एवढ्या सगळ्या जंगल भागामध्ये आम्ही वेळोवेळी सांगत असतो की खरोखर खेड्यामध्ये काय दडले मी तुम्हाला दाखवतो. चला, तुझं आहे तुझं पाशी तू जागा विसरलाची. की स्वामीजींनी इतकं सुंदर अभिप्राय, आईची ओळख, म्हणजे काय त्याला उपमा देता येईल, म्हणजे माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आणि या आश्रमाचा वेळोवेळी मी प्रचार करतो. इतकं सुंदर सभामंडप, सगळीच व्यवस्था. आणि खरं म्हणजे आपली भारतातली गुरुकुल संकल्पना जी आहे ती प्रत्यक्षात आज मी तिला मॅडमच्या माध्यमातून, आश्रमाच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि खरंच मी त्यांना शब्द देतो मॅडमला आणि स्वामींना, मी कमीत कमी वर्षभरामध्ये 10 तरी अशा तयार करेल. आणि मी तुमच्या पालकांचं, खरोखर मी पालकांना जास्त तुम्हाला श्रेय देईल की अशा शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली आणि खरोखर तुमची जी मुलं घडतील. आणि आज जे शहरामध्ये जो बाजार चालला आहे शिक्षणाचा, 50,000 रुपये फी, 1 लाख रुपये फी, डोनेशन देऊन लाईन लावा वगैरे, हे कुठे मिळेल? सगळे मुलांचे प्रात्यक्षिक काय म्हणावं याला? कोण म्हणतो देव नाहीये? देव इथेच आहे. स्वामीजींनी किती सुंदर सुंदर आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दरूपामध्ये. आणि खरोखर मी जास्तीत जास्त तुम्हाला पालकांना धन्यवाद देईल की तुम्ही ही शाळा स्वीकारली. मॅडमनी त्यांचं एज्युकेशन सांगितलं. मी BA BEd नाही, DEd नाही, काही नाही. मी म्हणलं मॅडम मी तुमचा सोबती, मी SSCला बसून 4 वेळा नापास झालेला विद्यार्थी आहे आणि एज्युकेशनवर काम करतोय. अंगणवाडीपासून तर कॉलेजपर्यंत असंख्य मुलं इथून 100 किलोमीटरपर्यंत काम करतोय. आणि खरोखर या आश्रमाचं घेऊ तेवढं थोडं आहे. आणि मी मॅडमला सांगेल तुमची सगळी मुलं एकदा इथे घेऊन या. कारण महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला आता सोडणार नाही. आणि तुम्हीही सांगितले महाराजांना आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि खरंच जसे आपण मामाच्या गावाला जातो आणि ओस लागलेली असते, माझी परीक्षा होते कधी आणि मी बस पकडून मामाच्या गावाला जातो कधी, तर खरंच तुम्ही या आमच्या मामाच्या गावाला वेळोवेळी येत राहा. माझं घरही तुम्ही बघितलं. आणि खरंच तुम्ही आईवडिलांना सांगा आम्हाला दिलीप मामांच्या गावाला आणि आम्हाला स्वामीजींच्या गावाला आम्हाला जायचंय. आणि खरंच वर्षातून एकदा तुम्ही आल्यानंतर इतकं आनंद होईल. हे सगळं बघितल्यानंतर, हे ऐकल्यानंतर, प्रात्यक्षिक म्हणजे या माऊलीला खरोखर कार्तिकी उद्या आपण म्हणतो पांडुरंग पंढरपूरला आहे, तो म्हणतो मी सगळीकडे पसरलेला आहे. आणि खरंच ही पांडुरंग म्हणून मी सगळं बघितलं. माझं फोनवर बोलणं झालं की ज्या पद्धतीमध्ये सगळ्यात कठीण काम आई बनणं, पण तिने ध्येय ठरवलेलं असते की मला आई बनायचंय आणि ती बनते. आणि ती जे तिच्या संपूर्ण जीवनामध्ये ती सक्सेसफुल करून दाखवते. आणि तसंच या शिक्षिकेंनी तुमची मुलं जी तुम्ही यांच्या ताब्यात दिल्यात ना, निष्कलंक राहा, तुम्ही अगदी बिंदास राहा. खूप सुंदर तुमचा डिसिजन. मी खरंच पालकांना धन्यवाद देईल. आणि मुलांनो तुम्हाला खरंच सांगतो, आमची मुलं इंग्लिश मीडियमला वगैरे तिकडे शिकतात वगैरे, आणि तो पैशाचा बाजार आणि सगळं ते एकंदरीत बघितल्यानंतर की खरोखर तुम्ही भाग्यवान. आणि संपत्तीपेक्षा संतती कशी याला फार महत्व आहे. संस्कार आणि संस्कृती या 2 गोष्टी असल्या तरच जीवनात स्वामीजींनी सांगितलं तर भारत महान बनू शकतो. आणि त्याच्याशिवाय भारत खरंच महान बनू शकत नाही. एकमेव देश असा आहे की जगण्यासाठी कमीत कमी पैसा, जास्तीत जास्त पॉप्युलेशन. अमेरिकेमध्ये कमीत कमी पॉप्युलेशन, जगण्यासाठी जास्त पैसा.
आणि स्वामीजींनी सांगितले सगळे अवयव आपल्याला फुकटात मिळालेत. आज डेंटिस्टकडे गेले तर 1-1 लाख रुपये फी काढतो आणि फुकटचे 32 आहेत आपल्याला. फुकटचं नाक आहे, फुकटचे कान आहे, फुकटची जीभ आहे. आणि देवाने एकच जीभ दिले, श्रवण करायला 2 कान दिलेत. आणि हे सगळी खेडी आमची खूप सुंदर आहेत. म्हणजे आत्ता जो कार्यक्रम बघून मला जी एकंदरीत मी जे एन्जॉय केले, आणि खरंच मी तुम्हाला शब्द देतो सगळ्यांना, मी 10 गुरुकुल तरी अशा तयार करील. मी 100 किलोमीटरपर्यंत जवळजवळ 50 शाळा डेव्हलप केल्यात. आणि त्याच्यातून मला आत्ता जे म्हणजे जे प्रत्येक माणूस म्हणतो ना, अरे मी 10 पावसाळे खाल्ल्यात, अरे 10 पावसाळ्यापेक्षा मला नेहमी शिष्य म्हणून बनायचंय. मला आय एम स्टुडंट, मला विद्यार्थी दशेत राहायचंय. तर मी विद्यार्थी दशेत राहिलो नसतं तर मला आज हे बघायला मिळालंच नसतं. आणि याच्यातून मी एक नवीन संकल्पना परत घेतली. मी ऐकून होतो गुरुकुल, आणि विशेष म्हणजे ती जी शाळा आहे ती माझीच शाळा आहे, महात्मा गांधी विद्यालय. मी 5वी ते 11वी तिथेच शिकलो. सगळ्या मुलांच्या डिग्र्या वाढत होत्या. मी रोज 1 वर्ष नापास होऊन परत बॅकला येत होतो. पण जीवनाचं गणित समजून घेतलं की जसं मी तुम्हाला आईचं उदाहरण दिलं, आईने ठरवले ध्येय मला आई बनायचे, तसं मी ठरवलं होतं मला व्यापार स्वच्छ कसा करायचा आणि मला देश सेवा कशी करायची. संत समाजसुधारक क्रांतिकारक यांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद समजून घेतले, छत्रपती समजून घेतले, आंबेडकर समजून घेतले, ज्योतिबा समजून घेतले, ज्ञानोबा तुकोबा समजून घेतले, आणि शेवटी हातात आली श्यामची आई. रात्रभर झोपलो नाही. माझा एक बापट म्हणून मित्र आहे, त्याला फोन केला, आपल्या गावाला आपल्याला हायस्कूल काढायचंय, तुमच्या दारात हायस्कूल, कशाला आम्ही तिथे ऍडमिशनला भीक मागत बसा. इतकं सुंदर संकल्पना. तुझं आहे, तुझं पाशी तू जागा विसरलाची. भरपूर आपल्या देशामध्ये भारत देशाने आपल्या या संतांनी सगळं आपल्याला समृद्ध केलेलं आहे, परंतु आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि रोजच्या जीवनामध्ये नको तिथे आपण जास्त डोकं घालतो आणि खरंच जीवन सफलतेकडे न नेता वेगळ्या वाटेला नेतो. आणि हे थांबवायचं असेल तर ही गुरुकुल संकल्पना परत चार्जिंग होऊन राहिले. आणि हे चार्जिंगला खरंच तुम्ही ताकद द्या, बळ द्या, तुमच्यासारख्या पालकांना प्रोत्साहित करा. आणि खरंच ही संतती, ही संपत्ती इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये आणि संस्काराशिवाय, संस्कृतीशिवाय खरंच माणूस घडू शकत नाही. आज सैराट झालेले आहेत सगळे. बघतो आपण, पॉलिटिशियन बघतोय, सरकारी अधिकारी बघतोय, आणि प्रत्येक माणूस जर जागा झाला नाही तर खरंच तुमचं उद्या पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. वाईट वाटते. आज खूप चांगला दिवस आहे, विद्यार्थ्यांचा दिवस आहे, आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेला सुरुवात केली तो दिवस आहे. आणि या अशा सगळ्या चांगल्या चांगल्या दिवसात हे सगळं संस्कृती भारतामध्येच आहे. आणि शतशः सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना, स्वामीजींना, आणि आपलं नाव मॅडम रिजबूड मॅडमला शतशः मी प्रणाम करतो. आणि त्यांच्या टीमला, त्या शिट्टीवरती तिने सगळं कम्प्लिटली किती सुंदर सेट केलं होतं. आणि काही प्रात्यक्षिक बघितल्यानंतर काय सुंदर आमच्या भारतामध्ये. आणि खरंच स्वामीजींनी सांगितलं ती नदी वाहते, आणि तो परिसर बघा तुम्ही. याच्या व्यतिरिक्त युरोप काहीच नाही. मी युरोपलाही गेलोय, सगळीकडे गेलोय. भारतात प्रचंड चांगली संपत्ती आहे. आणि मी खूप भारावून गेलो, आनंदित झालो. आणि असाच योगायोग यावं. आणि मी सगळ्या मुलांना परत निमंत्रण देईल की तुम्ही वेळोवेळी येत राहा आणि सांगा पालकांना, मॅडमला, आम्हाला दिलीप मामाच्या गावाला जायचंय, स्वामीजींच्या आश्रमात आम्हाला जायचंय. आणि खरंच आपली संस्कृती परत जागृत रूपाने या आश्रमाने इतकं मोठं कार्य करून, आणि वेळोवेळी ते सगळ्यांना सहकार्य करतात अशा या संस्कृती जपण्यासाठी मी त्यांनाही शतशः प्रेम करतोय. आणि माझे 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद. चैनल का नाम है पुण्य दर्शन, चैनल का नाम है. हम लोग को कल ही इसका अप्रूवल मिला है. तो वेडनेसडे, कमिंग वेडनेसडे आपको पुण्य दर्शन यूट्यूब में जाके टाइप करेगा तो एंटायर प्रोग्राम आपको दिखाई मिलेगा. तो चैनल के लिए आप लोग सब सब्सक्राइब करना. आश्रम का चैनल है, और आश्रम का सारा कार्यक्रम हम लोग हर हफ्ते में डालता है. इधर क्या क्या प्रोग्राम होता है, बाहर भी स्वामी जी बाहर जाते हैं, कोई कोई काफ़ी प्रोग्राम में पार्टिसिपेट करता है उधर, वो सब प्रोग्राम हम लोग 1 by 1 हर हफ्ता अपलोड करते रहेंगे. तो आप लोग का सबका आशीर्वाद चाहिए, आप लोग का सबका कोऑपरेशन चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय सीताराम. आपण करत आहोत
मुळात 12 तासांची शाळा चालवताना बऱ्यापैकी आता पालकांना आमचं माहिती आहे की 12 तासांची शाळा चालवताना काही गोष्टींचं आम्ही जे नियोजन केलेलं आहे. आता खरं तर आतापर्यंत ही शाळा 5वी ते 10वी या एवढीच चालत होती आणि या 5वीचं शिबिर म्हणजे 5वी ते 10वी चालवत असताना मातृभूमी परिचय शिबिर हे एक सगळ्यात आवडीचा उपक्रम आणि या उपक्रमाच्या शाळेपैकी आजचं हे आपलं शिबिर या ठिकाणी आपण समारोप घेत आहोत. यंदाच्या वर्षी आपण 5 एकूण शिबिर चालवलेत आणि त्यापैकी जे 5वीचे विद्यार्थी असतात ते 5वीचे विद्यार्थ्यांना त्यांचा जिल्हा त्यांना कळावा यासाठी त्यांच्या जिल्ह्यामध्ये असलेले ठिकाण आपण निवडत असतो आणि त्यापैकी 5वीचं शिबिर या ठिकाणी आलेलं आहे. कालच 6वीच्या शिबिराचा समारोप अंबान पालघर या ठिकाणी झालेला आहे आणि 7वीच्या शिबिराचा समारोप आज कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी ते कोल्हापूरहून परत निघतील. त्याचबरोबर 8वी आणि 9वी ज्या मुलींचं शिबिर आहे ते यवतमाळला श्रमसेवा शिबिर आम्ही त्यांना म्हणतो. श्रमसेवा शिबिर म्हणजे असे काही सामाजिक संस्था आहेत ज्या शहरामध्ये गावामध्ये जाऊन आदिवासींची सेवा करतात. त्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम चालवतात त्या उपक्रमाच्या ठिकाणी आमचं ते शिबिर गेलेलं आहे आणि मुलींचं शिबिर यवतमाळला गेलेलं आहे आणि आज ते महात्मा गांधीचं जे ठिकाण आहे सेवाग्राम या सेवाग्राम या ठिकाणी जाऊन तिथे भेट देतील आणि भेट देऊन आज संध्याकाळी ते निघतील. आणि तसेच बेंगलोर या ठिकाणी जे गुरुकुल आहे योग गुरुकुल आहे त्या योग गुरुकुलमध्ये विद्यार्थी 8वी 9वीचे विद्यार्थी तिकडे श्रमदान करतील आणि श्रमदान करून ते काल गाडीमध्ये बसलेत आणि आज 12 वाजता ते निघतील. म्हणजे जिल्ह्यापासून तर शेजारचा जिल्हा आणि महाराष्ट्र आणि परराज्य आणि सगळ्यात शेवटी जे मे महिन्यामध्ये इयत्ता 10वीचं शिबिर असतं ते भारतातले असे जे ठिकाण ज्यांना आम्ही भारतीय आहोत की नाही इकडनं आम्हाला सुरुवात करावी लागते. अर्थात ते आपल्या नॉर्थ ईस्ट ज्यांना आपण म्हणतो जे 7 सिस्टर जे इंग्रजांनी नाव दिलेलं आहे असं ते सिक्कीमपासून तर मेघालयपर्यंत या सर्व ठिकाणी आपले शिबिर जात असतं. असे शिबिरांची विभागणी आपण केली होती आणि आजचा जो काही कार्यक्रम झाला आजचा हा कार्यक्रम बघायला गेलं तर हे मुलं जे आपले 5वीचे विद्यार्थी आहेत मोजून 5 महिने आपले गुरुकुलमध्ये त्यांना झालेत आणि 5 महिन्यामध्ये त्यांनी जे काही रोप शिकलेलं आहे त्यांनी जे काही कथ्थक शिकलेलं आहे त्यांनी जे काही योगा शिकलेलं आहे या कथ्थक योग याचं सगळ्यांचं सादरीकरण हे शिबिरामध्ये होतं. खरं तर आम्ही जो प्रयत्न करतो की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावं. आता अनुभवातून शिक्षण जर मिळवायचं असेल तर सगळ्यात मोठं जे असतं ते म्हणजे शिबिर. कारण शिबिरामध्ये काय असतं की 7 दिवस ते आमच्या बरोबर असतात आणि आमच्या बरोबर असताना त्यांचा मूळ स्वभाव आणि मुळात आम्ही जे काही नियोजन 290 दिवसामध्ये त्यांना शिकवण्यासाठी जे काही नियोजन करत असतो त्यातून आम्हाला मुळात तो विद्यार्थी वागतो कसा त्या विद्यार्थ्यांचं सकाळपासून तर रात्री झोपण्यापर्यंत दिनक्रम कसा असतो त्या सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न त्या समजून घेण्याचा प्रयत्न इथे करत असतो. आणि जे काही आता एवढं सुंदर ठिकाणी म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही भोजनासाठी मागच्या वर्षी रमेश बुटेरे सरांची शाळा जी वांगणीच्या जवळ आहे त्या ठिकाणी आम्ही होतो आणि शेवटचा एक दिवस आम्ही ते भोजनासाठी आलो होतो आणि भोजनासाठी आल्यानंतर असं आम्ही ठरवलं होतं की 5वीचं जे पुढचं शिबिर असेल ते रामगिरी आश्रममध्येच असेल. कारण एकूण इकडचं वातावरण एकूण इकडची जे ठिकाण आहे ते ठिकाण हे विद्यार्थ्यांसाठी एवढं प्रबळ आणि त्यांना संस्कारमय असू शकतं हे आम्हाला मागच्या वर्षी असं आम्ही धनंजय आर्य गणेश पायने आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला जाणलं आणि आम्ही असं ठरवलं होतं की 5वीचं यावर्षीचं शिबिर आम्ही याच अशा पवित्र ठिकाणी विनंती करतो की त्यांनी यावं पुढं आणि त्या सर्वांचे इथे स्वागत करावं. यांचं स्वागत आपलं राहिलं होतं कार्यक्रमामध्ये. मॅडम या तुम्ही पण या. जे सगळे आदिवासी पाड्यांमध्ये मेहनत घेतात ते त्या सर्व लोकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी ये तू पण या 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 ग या. धन्यवाद. आणि याचबरोबर हा हे मुलीने तुमच्या पालकांच्या माहितीसाठी सांगतो की खेड्यामध्ये अशा मुली आपण बऱ्याचशा शिकवल्या आणि त्या मुलींच्या माध्यमातून यांना सपोर्टिंग म्हणजे आता पुढचं शिक्षण करतायत ते आणि त्याच्यासाठी ह्याच विद्यार्थ्यांना गावातले जे 1ली ते 7वीपर्यंत विद्यार्थी आहेत सपोर्टिंग टीचर्स म्हणून त्या काम करतात. अशा आपल्याकडे 50 शिक्षिका आहेत. आपण पण जेवढं वेळ मिळेल तेवढं शेजारच्या मुलांना काय शिकवण्याचा जर प्रयत्न केला म्हणजे पर्टिक्युलर तर द्यायची कारण पुरुषाला आपलं अर्निंग वाढू देत तरच आमचं घर चालणार आहे. तर ही एक आमची संकल्पना आपण 100 किलोमीटरपर्यंत हे करतो आणि जवळजवळ अशा 50 शाळा आपण डेव्हलप केल्या त्यांच्या माध्यमातून.
थैंक यू.